नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आज पोलीस भरती संदर्भात जिल्हा परिषद भरती राहिलेल्या आरोग्य सेवक या पदाच्या भरती परीक्षेचे अपडेट आपण सर्व माहितीनं अपडेट विद्यार्थ्यांना देत असतो. विद्यार्थी मित्रो, आज आपण मैदानी चाचणी वय वाढ संदर्भात महत्त्वाची माहितीनं अपडेट आणली आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विनंती करतो, चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर विद्यार्थी मित्रो, राज्य सरकारने जो पण निर्णय घेतला, मागील 18,000 भरती असो किंवा ही भरती असो, अत्यंत चांगली गोष्ट झाली होती. विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात ही भरती काढली. परंतु राज्य सरकारने वयवाढ संदर्भात एक चांगला निर्णय घेणं गरजेचं होतं. बरेच उमेदवार हे एजेड म्हणजे त्यांचं आता वय झालेलं आहे, एक शेवटच्या वर्षाला लढत आहे. ते काही विद्यार्थी 33-34 वयाचे आहेत, तर काही 32-34 अशा वयाचे आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते, आणि यांना एक शेवटची संधी म्हणून या भरतीमध्ये तरी राज्य सरकारने चान्स देणं अत्यंत गरजेचं होतं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती केली जात आहे, आणि यामध्ये जर या विद्यार्थ्यांना भरतीला चान्स दिला असता तर यांना 100% त्याचा फायदा झाला असता. बरेच उमेदवार वयवाढ न झाल्यामुळे निराश झाले, नाराज झाले. त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना त्यामध्ये निराशता आलीत, आणि त्यांचा परिणाम भरती प्रक्रियेवर दिसून आला. तुम्ही बघू शकताय, बऱ्याच उमेदवारांनी मागणी केली ती वेगवेगळ्या प्रकारे राज्य सरकारकडे की आम्हाला तुम्ही सवलत देण्यात यावी, आमच्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे नियोजन करावे. परंतु राज्य सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही आणि वयवाढ संदर्भात निर्णय घेतला नाही. मागील 18,000 भरतीमध्ये यांनी 100% सवलत दिली होती, परंतु या भरतीसुद्धा देणं अपेक्षित होतं. कारण की 18,000 आणि ही सर्वात मोठी भरती होत आहे. या दोन भरत्यात जरी शासनाने यांना सवलत दिली असती तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा फायदा झाला असता. त्यानंतर विद्यार्थी मित्र, राज्य सरकार आता मैदानी चाचणीची तयारी करीत असून वेगवेगळ्या प्रकारे तुमचे डेमो वगैरे घेतले जात आहेत. कशाप्रकारे भरती प्रक्रिया राबविली गेली पाहिजे, कशाप्रकारे सर्व नियोजन असलं पाहिजे, त्या संदर्भात आता पूर्णपणे तयारी चालू आहेत. लवकरच विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच्या तारखा येऊन लवकरच मैदानी चाचणी ही विद्यार्थ्यांची सुरू होणार आहेत. बऱ्याच उमेदवारांना फायदा असा आहे की आता महिना म्हणजे उन्हाळा थोडक्यात कमी झाला आहेत, परंतु अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊन पडत आहेत. तर विद्यार्थी मित्र, साधारणतः तरी राज्य सरकारने एक उन्हाच्या बचावासाठी काहीतरी योग्य व्यवस्था करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना उन्हाचा उष्माघाताचा फटका बसणार नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आपली राज्य सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया राबवावी, कारण की पुढं आचारसंहिता परत पुन्हा लागणार आहेत. विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढू शकतं आचारसंहिता लागल्यावर, कारण की आचारसंहितेमध्ये भरती प्रक्रिया होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याला हीच उत्सुकता आहे की लवकरात लवकर मैदानी चाचणी कधी होणार. राज्य सरकारलासुद्धा विनंती परत पुन्हा की यांनी लवकरात लवकर सर्व प्रक्रिया राबवावी. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल अपडेट मेरा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितली, तुमचे विशेष आभार. धन्यवाद.